नमस्कार. इंद्रायणी या मालिकेत आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वेंकू महाराज मोठ्या बाईंना म्हणत असतात की वहिनी, आलेल्या धान्याला जमिनीच्या वारसदाराने हात लावायचा ही आपली रीत आहे. आणि ते इंद्रायणीला म्हणतात की इंदू बाळा ये, धान्यांना हात लाव. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की व्यंकट भाऊजी, मी तुम्हाला हे करू देणार नाही. पण व्यंकट महाराज मोठ्या बाईंना शांत बसायला सांगतात आणि ते आदू आणि इंदूला धान्यांना हात लावायला सांगतात. मग इंदू आणि आदू धान्याला हात लावतात. वेंकू महाराज त्यांच्याकडे खुश होऊन बघत असतात. पण हे सगळं बघून मोठ्या बाईंना मात्र खूप राग आलेला असतो. वेंकू महाराज इंदू आणि आदूला म्हणतात की आत्ता हात जोडा आणि विठुरायांचा स्मरण करा. एवढं भरभरून धान्य आपल्याला दिलं त्यासाठी विठुरायाचा आभार माना. मग इंदू आणि आदू विठुरायांना हात जोडतात. मोठ्या बाईंना त्यांच्याकडे बघून खूपच राग आलेला असतो. वेंकू महाराज मोठ्या बाईंकडे बघून म्हणतात की बघा, याही वर्षी रीत निभवली गेली, ज्याचा अधिकार आहे त्याचाच हात लागला. हे ऐकून मोठ्याबाई खूप चिडतात. नंतर आपण पाहतो की इंदू आणि आदू शाळेतल्या मित्रांसोबत बसलेले असतात. आदू सारख्या देवाच्या पाया पडत असतो. त्याला असं सारखं देवाच्या पाया पडताना बघून त्याच्या शाळेतील एका घाऱ्या नावाचा मुलगा आदूला म्हणतो की काय झालं आदू महाराज, आज खूप वेळ पाया पडताय. आदू म्हणतो की हो, कारण आज त्याची खरंच गरज आहे. घाऱ्या म्हणतो की तुमची सगळी तयारी झाली आहे ना. आदू म्हणतो की झाली आहे, पण काय तर सारखं राहिल्यासारखं वाटते. घाऱ्या म्हणतो की पप्प्या पण आला नाही, बिचारा, जुलाब लागले बिचाराला. आणि वैतागून म्हणतो की 2 छड्या दिल्या म्हणजे संपला विषय. असं नाहीच महाले मास्तरांचा. आणि म्हणतो की पप्प्याला 2 छड्या दिल्या आणि म्हणाले की वरून कोंबडा पण हो, पण मला सांगा पप्प्याचा कोंबडा होऊ शकतो का. आदू म्हणतो की नाही ना, कोंबडा होताना त्याची ढेरीमध्ये येते. हे ऐकून इंदू हसायला लागते. घाऱ्या म्हणतो की हो ना, कोंबडा होता आलं नाही म्हणून मास्तरांनी त्याला उलट्या हातावर 2 छड्या मारल्या, चड्डीच ओली झाली बघ त्याची, म्हणून तो आज आला नसेल. इंदू हे सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. तिला वाटतं की हे कशाला एवढे सगळे घाबरलेत, नक्की काय आहे आणि कशाबद्दल बोलतायत ते सगळे. आणि ती म्हणते काय रे घाऱ्या, कशाबद्दल बोलताय तुम्ही सगळे, तयारी, छड्या हे. घाऱ्या म्हणतो की घाबरून इंदू, तुला काहीच माहिती नाही. आणि सगळेजण इंदूकडे आश्चर्याने बघायला लागतात. घाऱ्या हात जोडून म्हणतो की इंदू माता, तुम्ही कुछ नाही पता. आणि सांगतो की आज आपल्या वर्गात गणिताची सरप्राईज टेस्ट आहे म्हणे. हे ऐकून इंदू पण घाबरते आणि आश्चर्याने विचारते की सरप्राईज टेस्ट म्हणजे. घाऱ्या सांगतो की 4 अंकी गुणाकार, 3 अंकी भागाकार. आणि वैतागून म्हणतो की गुणाकार भागाकार हाताचे पायाचे. आणि हे सगळं ऐकून इंदू टेन्शनमध्ये येऊन डोक्याला हात लावून खाली बसते. घाऱ्या म्हणतो की म्हणूनच पप्प्या आज आला नाही. आणि त्यात आपले हे मारके महाले मास्तर. इंदू डोक्याला हात लावून घाबरून म्हणते की म्हणजे महाले मास्तर आज मला मारूनच टाकतात. आदू तिला विचारतो की म्हणजे तुझा अभ्यास नाही झाला का. इंदू म्हणते की नाही. हे ऐकून आदू मोठ्याने हसायला लागतो आणि तो इंदूजवळ जाऊन उभा राहतो. सगळेच त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. इंदू आदूला विचारते की तुम्ही सगळे माझी मस्करी तर करत नाही ना, तुला काय झालं हसायला. सगळे म्हणतात की नाही, मस्करी नाही करत. हे ऐकून इंदू रडायला लागते आणि म्हणते की म्हणजे आज खरंच सरप्राईज टेस्ट आहे. आयो मायो. इंदू आदूला म्हणते की मग तू का हसतोय, तुझा अभ्यास झालाय का. आदू पण म्हणतो की नाही झाला. आणि तो इंदूला म्हणतो की पण तुझा तर कुठे झालाय. आणि सगळ्यांकडे बघून म्हणतो की हीच तर खरी गंमत आहे. इंदू कोण आहे, इंदूमुळे आपली शाळा दुरुस्त होणार आहे. इंदू आपल्या शाळेची हिरो आहे ना. जर इंदू नापास झाली तर महाले मास्तर इंदूला मारणार नाहीत. आणि इंदूला मारणार नाहीत म्हणजे आपल्याला पण मारणार नाहीत. हे सगळे ऐकून खुश होतात आणि नाचायला लागतात. पण इंदू डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये बसलेले असते. दुसरीकडे आपण पाहतो की नारायणी आनंदाने शकुंतलाला मोबाईलमध्ये शिक्षण मंत्र्यांचं भाषण दाखवत असते. शिक्षण मंत्री त्यात म्हणत असतात की ज्या शाळेची दुरुस्ती करायची आहे त्या शाळा आम्ही पुढील 21 दिवसात त्याचं काम सुरू करू, हे आमचं आश्वासन आहे. आणि हा आमच्यात झालेला बदल, हे सगळं इंद्रायणी सोपानवाडीकर या चिमुरडीमुळे होते. तिने आमचे डोळे उघडले. इंदूचं नाव ऐकून शकुंतला
आणि नारायणी खूप खुश असतात. त्या आनंदाने ते ऐकत असतात. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि त्यांना असं हसताना आणि आनंदात बघून त्या रागाने म्हणतात की काय झाले हसायला. आणि ते रागात म्हणतात की स्वयंपाक करायला सांगितलं आहे ना, तांदूळ धुवून ठेवले का, आता स्वयंपाकाचं पण काही मीच बघायचं का. मग नारायणी आणि शकुंतला शांत होतात. मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की ते कपडे धुवून सुकून ठेवले, त्याच्या घड्या कोण घालणार, मी. मग नारायणी म्हणते की थांब मी घालते, असं म्हणून ती जायला लागते. शकुंतला नारायणीला थांबवत म्हणते की नारायणी थांब, मी जाते आणि कपड्यांच्या घड्याला घालते. मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की ते वरण जरा नीट कर, नुसतं पाणी करू नको. शकुंतला जायला निघते आणि तिला धान्यांची पोती दिसतात. त्यांना बघून ती आश्चर्याने विचारते की मोठ्या बाई, अहो काशबाने पोती कोटी घरात ठेवलीच नाही की. मोठ्या बाई रागाने म्हणतात की मग मला कशाला विचारते, जी मालकीन आहे त्यांनाच विचार ना, मी थोडी ना मालकीन आहे. मग शकुंतला म्हणते की असं का बोलताय तुम्ही, काय झालंय. मोठ्या बाई रागाने म्हणतात की आता हे तू मलाच विचार. शकुंतला म्हणते की मग दादा आहेत का ते बघते आणि ती तिथून निघून जाते. मोठ्या बाई चिडून म्हणतात की तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला. आणि नारायणीवर चिडून म्हणतात की आता काय तेवढंच करणार आहे का, फक्त घे की दुसरं पातेलं. तर दुसरीकडे आपण पाहतो व्यंकू महाराज इनामदारांसोबत फोनवरती बोलत असतात. व्यंकू महाराज म्हणतात की रामकृष्ण हरी इनामदार साहेब. इनामदार साहेब पण म्हणतात की रामकृष्ण हरी. आणि व्यंकू महाराजांना विचारतात की महाराज तुमच्या लक्षात आहे ना, आमच्या गावी तुमचं कीर्तन आहे आज. म्हणून मग व्यंकू महाराज म्हणतात की अहो विठुरायाच्या सेवेची कुठली संधी मी कधीच विसरत नाही. इनामदार साहेब म्हणतात की मग रात्री 8 वाजेपर्यंत पोहोचाल ना तुम्ही, की मी गाडी पाठवू तुमच्यासाठी. व्यंकू महाराज म्हणतात की त्याची काही गरज नाही, आम्ही दोघेही वेळेत पोहोचू. रामकृष्ण हरी असं म्हणून ते फोन ठेवतात. दुसरीकडे आपण पाहतो की आदू, घाऱ्या ते सगळेजण खूपच खुश असतात आणि ते त्यांचा आनंद बॅगवर काट्या मारून म्हणजे जसं ढोल वाजवतं तसं साजरा करत असतात. ते एकमेकांना म्हणत असतात की मला गणितात 10 पैकी 8 मार्क पडले, मला 7 पडले, मला 4 पडले, असे ते एकमेकांना सांगत असतात. तेवढ्यात तिथं इंदू तिच्या मैत्रिणीसोबत येते. तिच्या मैत्रिणी इंदूला विचारतात की काय गं इंदू, तुला किती मार्क्स पडले. इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती खूप घाबरलेली असते आणि ती तिथे एका दगडावर जाऊन खाली बसते. सगळेजण तिला विचारतात की सांग ना तुला किती मार्क्स पडले. इंदू सांगते की 3. हे ऐकून आदू म्हणतो की म्हणजे माझ्यापेक्षा 1 कमी. आणि आनंदाने म्हणतो की जाऊ दे, महाले मास्तर तर तुला काहीच करणार नाहीत. तेवढ्यात तिथे महाले मास्तर येतात आणि इंदूचं जोरात कान पकडतात. महाले मास्तरांना बघून सगळेच घाबरून उठतात. महाले मास्तर इंदूला रागाने म्हणतात की काय गं, अभ्यासात एवढा हलगर्जीपणा, 7 गणितं चुकलीत तुझी. इंदू रडत असते. महाले मास्तर म्हणतात की मी एवढा घसा फोडून तुम्हाला शिकवतो तरी साधा भागाकार जमत नाही तुला. आणि ते तिला म्हणतात की सांग का चुकली तू. इंदू रडत असते आणि म्हणते की अहो मास्तर माझा कान दुखतोय. पण महाले मास्तर म्हणतात की काय दुखत नाही, बोल. आणि ते रागाने म्हणतात की सांग बरं का चुकली तू. इंदू रडत रडत सांगते की ते सरप्राईज टेस्टबद्दल मला काही माहिती नव्हतं आणि त्याची काहीच तयारी नव्हती. पुढच्या वेळेस मी फुल तयारी करून घेईल. घाऱ्या इंदूला म्हणतो की घे मग मास्तरांची शपथ. हे ऐकून मास्तर त्याला रागाने म्हणतात की मास्तरांची शपथ घ्यायला लावतो काय. महाले मास्तर इंदूला म्हणतात की हे बघ, आता पुढच्या वेळेस मी तुझी सरप्राईज टेस्ट घेणार, त्यावेळेस तुला 10 पैकी 10 मार्क पडले पाहिजेत. इंदू त्यांच्याकडे घाबरून बघते आणि म्हणते की 10 पैकी 10. महाले मास्तर तिला म्हणतात की हो 10 पैकी 10, कळलं का. आणि म्हणतात की चल आता अंगठे धर. इंदू रडत म्हणते की नाही मास्तर. मास्तर पोरांना म्हणतात की पोरांनो तुम्ही 50पर्यंत मोजा. इंदू म्हणते नको मास्तर. तर मास्तर अजून 10 वाढवतात आणि म्हणतात की पोरांनो आता तुम्ही 60पर्यंत मोजा. इंदू परत रडते आणि म्हणते की नको मास्तर. मग मास्तर अजून 10 वाढतं. मग इंदू शेवटी अंगठे पकडते आणि मग पोरं ही मोजायला चालू करतात. महाले मास्तर बाजूला जाऊन तिकडं उभा राहतात. इंदू त्यांना म्हणते की बस करा आता, डायरेक्ट 70 म्हणून टाका. आदू म्हणते की गप्प बस, महाले मास्तर इथेच बसलेत. मग गणोबा
मास्तरांना म्हणतो की माले मास्तर, काय हो मास्तर, इतर वेळी तर तुम्ही इंदूची नेहमी तोंड भरून कौतुक करता, मग आज तिला शिक्षा का दिली? माले मास्तर म्हणतात की कसं आहे ना, इंदू माझी सर्वात लाडकी विद्यार्थिनी आहे आणि तिच्याचमुळे आपल्या शाळेला छत मिळाले, त्याचं कौतुक तर आहेच मला. पण कसं आहे ना की कान पकडल्यामुळे मुलांचं बालपण टिकून राहतं आणि मुलांचे पाय जमिनीवरतीच असणं तीसुद्धा शिक्षकांचीच जबाबदारी आहे. आणि इंदूकडे बघून म्हणतात की 100पर्यंत मोजा रे मुलांनो. मग गणोबा पण म्हणतो की कसं आहे, एकदा का मुलांच्या डोक्यात हवा गेली ना की मग काय खरं नाही भविष्याचं. माले मास्तर पण म्हणतात की आता कसं बोलायचं बघ, शिक्षक म्हणजे शिस्त, क्षमता आणि करुणा या तिन्ही गोष्टी असायला हव्यात. इंदूचे पाय खूपच दुखत असतात आणि ती रडायला लागते. नंतर आपण पाहतो की गोपाळ इकडे वाचत बसलेला असतो, तेवढ्यात तिथे इंदू येते आणि ती गोपाळला म्हणते की काय वाचतोय गोपाळ, असं म्हणून ती गोपाळच्या पुस्तकात बघते आणि म्हणते की अयो इंग्लिश, आणि म्हणते की गोपाळ तुला सगळे विषय सोपे जात असतील ना, म्हणजे विज्ञान, गणित, इंग्लिश, आणि म्हणते की मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तिला असं गोडगोड बोलताना बघून गोपाळ म्हणतो की आज एकदम गोप्या टोप्यावरनं गोपाळ, काहीतरी महत्त्वाचं काम दिसतंय माझ्याकडे. इंदू आनंदाने म्हणते की तुला किती माझ्या मनातलं कळतंय ना, तूच माझा बेस्ट फ्रेंड आहेस बघ. गोपाळ तिला म्हणतो की मस्का नको मारू, काय काम आहे ते बोल. इंदू विचार करते आणि हळूच म्हणते कसं सांगू, आणि हळूहळू सांगते की काय आहे ना ते आज शाळेत सरप्राईज टेस्ट होती, तर त्यात मी. गोपाळ तिला थांबवत म्हणतो की काय माती खाल्ली? इंदू म्हणते की हो. गोपाळ म्हणतो की किती? इंदू सांगते की 10 पैकी 3च प्रश्न बरोबर आले. गोपाळ रागाने चिडून म्हणतो की काय 3? आणि म्हणतो की अरे मला लय राग येतो इंदे तुझा, तू इथनं निघ आधी, तुझा लय राग येतोय. म्हणून तो इंदूला जबरदस्तीने घालवतो आणि तिला म्हणतो की अगं गोपाळची मैत्रीण या नात्याने तू माझं नाक कापलंस, नाक, इज्जत घालवली तू माझी, निघ इथून, पुढे दिसायचं नाही आहे मला तू. आणि तो तिला रागाने घालवतो. इंदू पण घाबरून पळून जाते. गोपाळ रागात स्वतःशीच म्हणतो नालायक कुठली, अभ्यास करायला नको. आणि त्याला शांत झालेलं बघून इंदू परत हळूच येते आणि गोपाळ अभ्यास करत असतो. इंदू हळूहळू त्याच्याजवळ येते आणि म्हणते की गोपाळ ऐक ना, पहिलंच मास्तरांनी कान दुखवलंय आणि त्यात तू मीठ नको ना चोळू. गोपाळ रागाने म्हणतो की मग मी काय करू, पूजा करू का तुझी? इंदू म्हणते की हां पूजा नको करू, पण तू एक करू शकतोस, मला गणित शिकव. पण गोपाळ रागातच असतो आणि तो पुस्तकात बघत म्हणतो की वेळेचा अभाव, टाईम नाही, मला जमणार नाही, निघ तू. मग इंदू चिडून म्हणते की गोप्या टोप्याला लय भाव खातो तू, नीट सांगते तर. गोपाळ तिला म्हणतो की 10 पैकी 10 मार्क्स पडतात मला, तुझ्यासारखा नाही 10 पैकी 3. परत इंदू त्याला विनवणी करत म्हणते की गोप्या प्लीज शिकव ना, तू शिकवलं की मला लगेच कळतं. आणि परत त्याला गोडगोड बोलायला लागते आणि म्हणते की तुला माहिती आहे ना तू लय हुशार आहे, माले मास्तरांपेक्षा हुशार आहेस तू. आणि घाबरत म्हणते की सांगू नको त्यांना, प्लीज प्लीज गोपाळ शिकव ना, प्लीज रिक्वेस्ट. मग भाऊच खायचा आहे ना तुला, मग कालवून खाऊ घालते, पण प्लीज मला गणित शिकव. मग गोपाळ म्हणतो की ठीक आहे, शिकवायला माझी काय हरकत नाही. इंदू खूप खुश होते आणि आनंदाने म्हणते की चल मग आता. गोपाळ म्हणतो की लय खुश होऊ नको, आधी सांग तू काय देणार मला. इंदू खाली बसते आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणते की गोपाळ मी वाडीकर, तू दिग्रजकर, आमच्याकडे कुठे आहे काय द्यायला. गोपाळ म्हणतो की ते भुयार काका तुझं कीर्तन गाजल्यापासून तुला टोपलीभर सीताफळ आणून देतात ना. इंदू पण खुश होऊन म्हणते की हो लय देतात. गोपाळ म्हणतो की मग त्यातली अर्धी मला. मग इंदू चिडून म्हणते की नाही मी नाही देणार. गोपाळ पण म्हणतो की राहिलं मग, मी नाही शिकवणं, सौदा तुटला. इंदू रडत म्हणते की अरे मी ते सगळं वाटते रे सगळ्यांना आणि त्यातली तू अर्धी घेणार, मग मला एवढूशीच उरणार. मग परत एकदा म्हणते की प्लीज गोपाळ, पण गोपाळ काहीच ऐकत नाही. पण इंदू म्हणते की ठीक आहे देते. मग गोपाळ म्हणतो की चालतंय, घेतो मी तुझा अभ्यास, पण आता नाही, मी बिझी माणूस आहे ना, संध्याकाळी 7 वाजता बसू अभ्यासाला आणि उशीर मला चालणार नाही, जास्त लाड करणार नाही तुझा, डायरेक्ट हाकलून देणार. मग इंदू तिथून खुश होऊन निघून जाते. नंतर आपण पाहतो की संध्याकाळी नारायणी, इंदू आणि आदू देवासमोर बसून शुभम करोती
म्हणत असतात. पण नारायणी मग सगळ्यांना शुभम करोती म्हणून झाल्यानंतर प्रसाद देते. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो आणि प्रसादाला हात पुढे करतो. नारायणी त्याला म्हणते की देवाचं काय करायला नको, शुभम करोती म्हणायला नको, पण प्रसादासाठी हात बरोबर पुढे येतो तुझा. गोपाळ म्हणतो की मग प्रसाद म्हणून देतच जाऊ नको, मला खाऊ म्हणून देत जा. मग नारायणी गोपाळला पण प्रसाद देते. गोपाळ इंदूला म्हणतो की काय गं इंदे, कान नको आहेत का तुला तुझे? इंदू कानाला हात लावत म्हणते की गप की गोपाळ, माझा कान अजून पण दुखतोय. गोपाळ तिला म्हणतो की मग गणित शिकायचं आहेत ना, मग वेळेवर यायचं, आणि जर वेळेवर नाही आली तर डायरेक्ट हाकलून देणार, जास्त लाड नाही करणार तुझे, असं म्हणून तो निघून जातो. इंदू पण त्याच्या पाठीमागे अभ्यासाला जाण्यासाठी निघते. तितक्यात तिथे वेंकू महाराज येतात आणि इंदूला म्हणतात की अगं तू अजून तयार नाही झाली, अगं 7 वाजलेत, आपल्याला इनामदार साहेबांच्या पंचगावी कीर्तनाला जायचं आहे ना. हे ऐकून इंदूला गोपाळचं बोललेलं आठवतं की टायमावर यायचं, आणि ती खूप टेन्शनमध्ये येते. वेंकू महाराज म्हणतात की आवर पटकन, उशीर नको व्हायला, मी माझी पिशवी घेऊन येतो, असं म्हणून ते जातात. पण इंदू इकडे खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की अय्यो आता काय करायचं. आणि आजचा भाग इथेच संपतो.